तलाठी अर्थातच ग्राम महसूल अधिकारी आपण पहिल्यापासून जसं सांगत आलेलो आहे की ही पदभरती लवकरात लवकर होणार आहे आणि त्या भरती प्रक्रियेचा सगळा मार्ग मोकळा झालेला आहे। नेमका काय प्रकार आहे की पदभरती कितीची असेल, साधारणतः कधीपर्यंत होईल आणि कोण ही परीक्षा घेऊ शकतं, या समस्त गोष्टीची चर्चा 4 ते 5 मिनिटात आपण करणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही ही गोष्ट ऐका आणि गरजवंत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, का तर अतिशय महत्वाचं ग्राम लेवलचं हे पद आहे। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की पहिला मुद्दा असा आहे की 2025 ची तलाठी भरती आपण सुरू केलेली आहे। गेल्या वर्षी जवळजवळ आपण 550 पेक्षा जास्त विद्यार्थी तलाठी या सेवेमध्ये पाठवलेले आहेत आणि हे तुम्ही आपलं टेलिग्राम किंवा सगळं रेकॉर्ड काढून चेक करू शकता की ते प्रत्यक्षात आपल्या बॅच मध्ये शिकलेले आहेत। आणि ही सुवर्ण संधी तुम्हाला आहे, का तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या टीमच्या माध्यमातून आपण हे सुरू केलेलं आहे। पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फक्त 799 रुपये फीस आहे। लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, वेळ आणि संधी वारंवार येत नसते, त्याच्यामुळे एखादी संधी आली तर योग्य मार्गाने जाण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे। आणि बॅच जॉईन करायला डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक आहे किंवा खाली नंबर आहे 7038 155 255, कोणत्याही मार्गाने जा आणि ही बॅच जॉईन करा। दुसरा महत्वाचा मुद्दा, अत्यंत महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्रामचा चॅनल आहे तोही जॉईन करा। आता मूळ बातमीकडे आपण वळूयात। हे मूळ बातमी काय बघा, पहिला तर राज्यात तलाठी भरती रिक्त असणं। राज्यामध्ये सध्या महसूल विभागात 3000 पद रिक्त आहेत, त्यापैकी 2471 पद तलाठीचे आहेत असं कधी निदर्शनास आलं 29 डिसेंबर 2024 ला। आता हे निदर्शनास येताना काय झालं बघा, 2471 पद रिक्त आहेत, हे कधी निदर्शनास आलं 29 डिसेंबर 2024 ला। हे कसं होतं तर त्यामध्ये असं होतं की 2023 मध्ये यांनी काय केलेलं होतं लक्षात घ्या, 4793 पद काढलेली होती, त्यापैकी 4212 जणांना नियुक्ती दिली होती आणि त्यापैकी आज खऱ्या अर्थानं 3850च काय विद्यार्थी जॉईन आहेत। आता हे सगळं खरं आहे, परंतु हे सगळं सोडून त्यांच्या हिशोबाने 4793 पदच भरलेले आहेत असं डोक्यात असताना सुद्धा 2471 पद रिक्त होती। आणि आता काय झालं बघा, लक्षात घ्या, आजच्या बातमीनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की यातली जवळजवळ 1700 पद म्हणजे यामध्ये वाढ होणार। यामध्ये काय वाढ होणार, याला वित्त विभागानं परमिशन दिलेली आहे। एकदा का वित्त विभागानं परमिशन दिली ना तर पदभरतीत फक्त जाहिरात काढणं, परीक्षा घेणं एवढे 2च टप्पे राहतात, बाकी सगळी प्रक्रिया याची ऑल ओव्हर झालेली आहे। जसं की फडणवीसांनी 150 दिवसाचा प्लॅनिंग दिला होता की आम्हाला 75,000 पदांची पदभरती करणार, त्यामध्ये ही पण महत्वाची बाब आहे आणि ही महत्वाची बाब तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं तलाठी सुद्धा यातला एक मोठा सेगमेंट आहे। आता हे झालं, ही पद येणार आहेत, आता डोक्यात कुठलंच राडा नका, येणार का नाही येणार का, नाही आल्या असं नाही आल्या तसं, हे डोक्यातनं काढून टाका। मित्र असं म्हणत होता आणि ते तसं म्हणत होता, नाही, तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, सुरुवात करा, का तर ही पदभरती ही शेवटची पदभरती असेल जे सरळ सेवेच्या माध्यमातून होईल, अर्थात TCS या पॅटर्न मार्फत होईल। त्यानंतर 2026 वेगळा विषय आहे, त्यावेळेस जे होईल ते होईल। त्यामुळे शेवटची पदभरती आहे यातनं होणार ही शक्यता तयार झालेली आहे आणि त्यानुसार तुम्ही आजपासून ताकदीने तयारीला लागा, का तर गेल्या वेळेस आपण पाहिलं ऍड आली आणि 2 महिन्याच्या आत परीक्षा झाली। हितही ती गोष्ट अवघड नाही, का तर यांनी जाहीर केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या अगोदर, आणि म्हणून आजपासून तुम्ही या मार्गाने चला। 100% रिझल्ट काढायचा असेल तर 100% प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या 100% प्रयत्नाचा एक भाग आहे की तज्ञ लोकांकडनं गणित शिकणं, बुद्धिमत्ता शिकणं, मराठी शिकणं, इंग्रजी शिकणं, जीके शिकणं, का तर सिलेबस काय थोडका नाही आणि कॉम्पिटिशन पण थोडका नाही, का तर गेल्या वर्षी 11.5 लाख फॉर्म आलेले होते,
ह्यावेळेस पण ती संख्या काही कमी असणार नाही. म्हणून आत्तापासून तुम्ही आपल्याला जोडले जा. तुमचा रिझल्ट काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार, तुम्ही प्रयत्न करणार, काय हरकत नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.